श्री नवनाथ भक्तिसार या सिद्ध आणि फलदायी ग्रंथांच्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुतीमध्ये कोणते अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला काय फळ मिळते याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. तर अध्याय पहिला जो आहे संबंध बाधा निश्चितपणे नाहीशी होते. अध्याय दुसरा अपार धनप्राप्ती होते, विजय होतो. अध्याय तिसरा शत्रुनाश होईल, मुष्टिविद्या प्राप्त होईल व घरात मारुतीचे वास्तव्य राहील. अध्याय चौथा कपटाची बंधन व्यथा सुटेल व शत्रूंचा पराभव होईल. अध्याय पाचवा भूतबाधा किंवा पिशाचबाधा होणार नाही. अध्याय सहावा शत्रूच्या मनातले आपल्याविषयीचे कपट नाहीसे होते, शत्रू मित्र होतो. अध्याय सातवा व्यथा जाईल व चिंता दूर होईल, 84 लक्ष योनीत जन्म येणार नाही. अध्याय आठवा दूरदेशी गेलेला मित्र परत येईल, चिंता व्यथा दूर होतील. अध्याय नववा 14 विद्या प्राप्त होतील व 64 प्रकारच्या कला साधतील. अध्याय 10वा स्त्री दोष नाहीसे होतात, कपट जाते व मुलांना दीर्घायुष्य मिळेल. अध्याय 11वा अग्निपीडा होत नाही, ग्रहदोष जातात. अध्याय 12वा देवतांचा क्षोभ असेल तर जाईल व सर्व देवता अनुग्रह करतील. अध्याय 13वा स्त्री हत्येचा दोष नाहीसा होईल व पूर्वजांचा उद्धार होईल. अध्याय 14वा कारागृहातून मुक्तता होईल व समाजात निर्दोषपणे राहता येईल. अध्याय 15वा घरातील भांडणे नाहीशी होतील व घरात शांती सुख मिळेल. अध्याय 16वा दुष्ट स्वप्नांचा नाश होईल. अध्याय 17वा योगसिद्धी होऊन सन्मार्ग प्राप्त होईल. अध्याय 18वा ब्रह्महत्येचा दोष नाहीसा होईल व कुंभीपाक नरकातून पूर्वजांचा उद्धार होईल. अध्याय 19वा परमानंदकारक मोक्ष मिळेल. अध्याय 20वा वेळ लागले असल्यास नाहीसे होऊन प्रापंचिक माणसाचा प्रपंच सुंदर होईल. अध्याय 21वा गोहत्येचे पातक नाहीसे होऊन तपोलोकात जाता येईल. अध्याय 22वा विद्यासंपन्न मुलगा होईल व तो विद्वानांना मान्य होईल. अध्याय 23वा घरामध्ये अखंडपणे सोने शिल्लक राहते. अध्याय 24वा बालहत्या दोष नाहीसे होऊन मुले सुखी होतात. अध्याय 25वा शाप बांधणार नाही, मनुष्य जन्म येईल आणि सुंदर स्त्री व पुत्र मिळेल. अध्याय 26वा गोहत्येचे दोष जाऊन शत्रुतुल्य मुले होणार नाहीत. अध्याय 27वा हरवलेली वस्तू व पूर्वीचा नाहीसा झालेला अधिकार परत मिळतात. अध्याय 28वा गुणवान स्त्रीशी लग्न होईल व ती स्त्री अखंड सेवा करील. अध्याय 29वा क्षयरोग बरा होईल व 3 प्रकारचे ताप जातील. अध्याय 30वा चोरीची दृष्टी नाहीशी होईल. अध्याय 31वा शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाहीत. अध्याय 32वा गडांतर नाहीसे होईल व आयुष्य वाढेल. अध्याय 33वा धनुर्वात होणार नाही व झाला असेल तर बरा होईल. अध्याय 34वा सर्व कार्यसिद्धी होऊन यश मिळेल. अध्याय 35वा महासिद्धी मिळतील व 42 पुरुषांचा उद्धार होईल. अध्याय 36वा साप विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल. अध्याय 37वा दुःशीलपणा नाहीशा होऊन विद्या प्राप्त होईल. अध्याय 38वा हिवताप, नवज्वर व इतर ताप नाहीसे होतील. अध्याय 39वा युद्धात विजयप्राप्ती होईल. अध्याय 40वा हा अध्याय परिसाप्रमाणे व कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करेल. संपूर्ण श्री नवनाथ भक्तिसार वाचल्याचे पुण्य मिळेल. पुत्र पौत्र यश धनधान्य इत्यादी गोष्टी प्राप्त होतील. धन्यवाद.